छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। यावर सरकारने महाराष्ट्राची जाहीर माफी सुद्धा मागितली। उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा राज्याची माफी मागितली। इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा शिवाजी महाराज आणि शिवभक्तांची माफी मागितली। पण अशा गोष्टीतही विरोधकांनी मात्र त्यांचं घाणेरडं राजकारण आणून संपूर्ण घटनेला जाती आणि धार्मिक द्वेषाचा रंग दिलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पेशव्यांचे वंशज म्हणत काँग्रेसने एक व्हिडिओ पोस्ट केलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा व्हिडिओ भर पत्रकार परिषदेत दाखवला। सदर घटनेवर उपमुख्यमंत्र्याची जात काढून जाती जातीत भांडण लावण्याचं नीच कृत्य या नेत्यांनी केलेलं आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एक करून स्वराज्य उभारलं, त्याच महाराजांच्या राज्यात जाती जातीत विष पेरायची महाविकास आघाडीची नेत्यांची ही जुनी रीत आहे। पण आज अशा गंभीर प्रसंगातही एका अख्ख्या समाजाला बदनाम करायचं गलिच्छ राजकारण करताना महाविकास आघाडीतील नेत्यांना शरम वाटायला हवी। मराठी माणसात जाती जातीवरून आग लावणारे महाविकास आघाडीचे नेते मुघलांचे गोडवे गाताना थकत नाहीत। या प्रसंगातही औरंगजेब आणि मुघलांनी शिवाजी महाराजांचा कधी अपमान केला नाही अशी गरळ संजय राऊतांनी ओकली। औरंगजेब मोगल राज्यांनीही अनेकदा हल्ले केले आमच्यावर, पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनी केला नव्हता। अरे संभू राजांना ज्या औरंग्याने हालाल करून मारलं, शिवाजी महाराजांना आग्र्यात दगाफटका करून मारण्याचा त्याने प्रयत्न केला, कित्येक मंदिरं तोडली, मराठी मुलकाचा अभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन फोडलं आणि संजय राऊत बेशरमपणे म्हणतात की औरंग्याने महाराजांचा अपमान केला नाही। या मराठी मातीवर मुघलांनी केलेले अत्याचार मतांसाठी लाचार झालेले संजय राऊत विसरू शकतात, पण महाराष्ट्रातील जनता नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अशी अवहेलना होणं महाराष्ट्रातल्या कुणालाही आवडणार नाही। मात्र अशा घटनेत राजकारण करणं यापेक्षा मोठं दुर्दैव काही नाहीये। प्रत्येक गोष्टीत जात आणि धर्माचं राजकारण करणाऱ्या नाना पटोले आणि संजय राऊतांसारख्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे, लाज। सगळ्याच गोष्टीमध्ये राजकारण करायचं नसतं असं जरांगे पाटील देखील म्हणतात। त्यांनी देखील या घटनेचं राजकारण केलं नाही आणि देवेंद्र फडणवीसांवर ते सतत बोलत असतात, मात्र या घटनेत त्यांनी फडणवीसांचं कुठेही नाव घेतलं नाही। त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर राजकारण झालं नाही पाहिजे आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विषयामध्ये तर बिलकुल राजकारण झालं नाही पाहिजे। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका।